मॅचला सुरुवात होते. अजित निकम सर या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल टॅप केलाय. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव आली आहे. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव आली आहे. चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. सामना क्रमांक 32. सोडून दिला हा बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतील. यस, आगळी वेगळी शैली आहे सरांची आणि सगळेच प्रेक्षक देखील आता येताना पाहायला मिळतील मैदानामध्ये, कारण अजित सर आलेत. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. बॉल अडवल्यानंतर एक्सप्रेशन पहा. क्या बात आहे. हेच पाहायला मिळतं शिवडीमध्ये. सोडून दिलाय. वाईड बॉल. ओ टॅप खेळलाय. फटका चांगला सजवलाय. फिल्डर होते. चूक. बॉल निघून गेला. अर्थार आलाय. SRPL चौकार. चांगला स्ट्रोक. बरोबर अंदाज घेतला. बरोबर टॅप खेळले. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत होते. त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. प्रयत्न चांगले केले होते फिल्डरने. ओ यावेळेला सोडून दिलाय. यस, वाईड बॉल आहे हा देखील. आठ झाले धाव फलकावरती. ओ स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. यष्टीरक्षक. हो हो, चांगली किपिंग पाहायला मिळते. रन मात्र मिळणार नाहीये आणि हा डॉट बॉल आलाय. ओ यावेळेला चूक झाली आहे फिल्डर कडून आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार. ओहो, हा बॉल सोडून दिलाय आणि वाईड बॉल आहे. ओहो, चांगला बॉल. यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी. रन मात्र मिळणार नाहीये आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 13 बिनगडी बाद. चांगली सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे नवक्रांती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सत्वाची माऊली. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय सत्वाची माऊली हा संघ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. पुढचा बॉल टॅप केलाय. एक धाव मिळते. सोडून दिलाय बॉल आणि वाईड बॉल आहे. हा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईड बॉल येईल. आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16व्या आकड्यावर. ओहो, पुढचा बॉल थोडेसे चुकले आणि चुकल्यानंतर मात्र आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद.
नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. साईराज आलेत बॅटिंगसाठी. साईराज मित्रमंडळाचं हे आयोजन आणि साईराज मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हो टॅप खेळले, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला पुश केले ऑन साइडला. रन मात्र मिळेल एक आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 17. चांगला बॉल, पुन्हा एकदा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. येस, लेग बायची दाब आहे पंचांनी सांगितले. पुन्हा एकदा टॅप खेळलेत, आणखीन एक दाब आली आहे. आणि हा शेवटचा बॉल. ओहो, चांगला बॉल, फिरले थोडेसे आणि तदनंतर मात्र आता चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर 2चा खेळ देखील समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 19, एक गडी बाद. विवेक हो, पहिला बॉल, पहिलाच बॉल, ढकलल्या बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सत्वाची माऊली या संघाकडून. ताकदवर संघ आहे सत्वाची माऊली. पुढे आले होते आणि आता वाईट बॉल आहे. दिशा भरकटली गोलंदाजाची आणि वाईट बॉल पंच मात्र घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. 21 झाले धावफलकावरती. चांगला बॉल, टॅप खेळायचा होता, प्रयत्न केले होते जरूर, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, बॉल त्यांनी अडवला. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. ओ, यावेळेला फटका चांगला सजवलाय फिल्डर आणि आता रिव्ह्यू घेतलाय. यस, बॅटर आउट. फटका समोरच्या दिशेने चांगला सजवला, फिल्डर होते. हो 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 हो, चांगला प्रयत्न केलाय आणि तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. ज्यावेळेला नो बॉल आहे आणि नो बॉलवर आणखीन एक धाव आली आहे.
पुन्हा एकदा ढकललेला हा बॉल, आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोचले धावफलकावरती 26 झालं धावफलकावरती. फटका पुन्हा एकदा सजवलाय. चांगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आणि आणखीन एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती झाल्यात. रोशन शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोशन आलेत. पहिला बॉल, चेंडूला सन्मान दिला आणि एक धाव मात्र धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 28 या आकड्यावर 28. पुढचा बॉल मिडल मध्ये फिल्डर होते. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. नो बॉल. चांगला बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर आता बॅटला स्पर्श केला असं पंचांनी सांगितलंय जरूर. तीन चेंडू अखेरीस 32. नो बॉल. नवीन बॅटर आहेत सचिन. पुन्हा एकदा फटका सजवला त्या ठिकाणी. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय SRPL चौकार. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवर एकेरी धाव देखील आली आहे. म्हणजेच आता पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 24 बॉल मध्ये करायच्या आहेत तब्बल 39 धावा.
24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 ची गरज आहे आणि दोन बॅटर आपण पाहतो बॅटिंग साठी येताना. वैभव आणि सिद्धेशची जोडी बॅटिंग साठी आली आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी बॉलर आहेत सचिन. चोवीस मध्ये 39. पहिला बॉल आतमध्ये आलाय. रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट. पुढे आले. फटका खेळायचा होता आणि आता फलंदाज मात्र बाद. पुढचा बॉल महेंद्र आलेत बॅटिंग साठी. फटका खेळला जोरात. ओहो फिल्डर त्या ठिकाणी होते. रन मात्र अवघी एकच मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रोक टॅप खेळले आहेत. बॉलला पाठवले गोशंकित क्षेत्रात. हो चांगला बॉल आणि फिरवलाय हा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. सुहान आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. ओहो पहिलाच बॉल पडला. आतमध्ये आला. जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि पहिल्याच बॉलवर विकेट. एवढ्या जोरात बॉल हाताळला. पडला बॉल. आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतो. हा गोलंदाजीसाठी आला सोहान. बॉल त्याने हाताळला. एवढ्या जोरात हाताळला. पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र यष्ट्यांवर जाऊन देखील आदळला. विकेट. एक धाव आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय ऑन स्क्रीन. सर्वच प्रेक्षक आनंद घेतात या क्रिकेटचा SRPL चा आणि हेच दर्दी प्रेक्षक. हो चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय.
फटका सजवलाय चांगला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, चूक झाली त्याच्याकडून आणि एक धाव मात्र आली आहे. म्हणजे षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हो फिरवला बॉल, वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे, 6 धावा धावफलकावरती झाल्यात. ओहो नो बॉल आहे आणि नो बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय जरूर, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. आर झालं धाव फलकावरती, 8 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, चांगला फटका फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले, एक धाव आणखी पूर्ण केली आहे. सोडून दिला बॉल आणि वाईड बॉल आहे. तत्वाची माऊली या संघाने मात्र या मॅचवर पकड देखील मजबूत केली आहे, कारण अगदी पहिल्याच डावामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः धावांचा डोंगर रचला होता. फिडून फटका खेळायचा होता, यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी आणि आणखीन एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 11. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 28 करायचे सामना जिंकण्यासाठी. नो बॉल आणि पंच नो बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा फटका, यावेळेला आता आणखीन एक विकेट आली आहे. आणि विशेष बाब म्हणजे उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हाजी गोवेकर यांच्याकडून 5 खेळाडूंना आकर्षक अशा बॅट दिल्या जात आहेत आणि आता सरांनी पहिली बॅट डिक्लेअर केली आहे. पहिली बॅट पटकावण्याचा मानकरी आहे तो म्हणजे सत्वाची माऊली या संघाचा ओमकार पाटील, याला ही बॅट दिली जाईल या संपूर्ण स्पर्धेतील पहिली. स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अगदी दक्षिण मुंबईतील जो संघ, ज्या संघाने संपूर्ण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय, उल्हास पॅकर, आणि तेच उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हाजी गोवेकर यांचं विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आणि असे 20 भाग्यवान खेळाडू असणार आहेत. त्या 20 खेळाडूंना टी शर्ट दिली जाईल आणि 5 खेळाडूंना मात्र आकर्षक अशी बॅट, आणि त्यामधील पहिला खेळाडू ठरलाय तो म्हणजे ओमकार पाटील. या खेळाडूला ही पहिली बॅट दिली जाईल. आणि तोच आता गोलंदाजीसाठी आलाय ओमकार पाटील. ओ
पहिला बॉल फिरवलाय, वळण दिलंय, पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगतेय. ओमकार पाटीलने मात्र संपूर्ण स्पर्धेतील पहिली बॅट पटकावली आहे. उल्हाजी गोवेकर यांच्याकडून ही बॅट मात्र उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये देताना पाहायला मिळतील. आता एकदा वाली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 25 करायचे आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललेला यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. शेवटची आता 3 चेंडू शिल्लक आणि 24 धावा करायचे आहेत. फटका फसला यावेळेला, फलंदाज बाद. आणि आणखीन एक नाव आलंय या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी बॅट पटकावण्याचा मानकरी जय माता दी या संघाचा निलेश सोनार आहे. पहा, प्रत्येक मॅचवर उल्हाजी यांचं देखील लक्ष आहे आणि असे 5 खेळाडू आहेत, त्या 5 खेळाडूंना बॅट दिली जाते. पहिली बॅट पटकावली आहे ओमकार पाटीलने, दुसरी बॅट पटकावली आहे निलेश सोनारे यांनी. आणखी 3 बॅट अजूनही शिल्लक आहेत, त्याचं उत्तर मात्र तुम्हाला मिळेलच. आणि आता हा बॉल निर्धाव आलाय, म्हणजेच हा सामना मात्र जिंकलेला आहे टीम सत्वाची माऊली या संघाने.